नमस्ते. आता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण सराव चौकोन या प्रकरणामधील गणित भाग 2 म्हणजेच आपण भूमिती म्हणतो त्यामधील सराव संच 5.5 आपला घ्यायचा राहिलेला आहे बाळांनो. चला तर मग 5.5 पूर्ण करूया आणि कंप्लीट अभ्यास थोडा थोडा कव्हर करत जाऊया, कारण हे 9वीचं बेसिक आहे. 10वीसाठी सगळी गणित घेणं फार गरजेचं आहे आणि याच्यावरूनच तुमची 10वी पक्की होणार आहे. माहिती आहे ना तुम्हाला बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रत्येक अगदी गुणधर्म, अगदी बारकाईने अभ्यासा. त्याचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीसाठी होणार आहे. हे सगळं पायाभूत चालू आहे, हे कधीच विसरू नका. चला तर मग प्रत्येक गणित आणि गणित फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बघा सराव संच 5.5 मधील गणित पहिलं काय दिलेलं आहे बघा. आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या पहिलं गणित घेऊया. आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे AC चे अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. X, Y, Z व Z हे मध्यबिंदू आहेत. AB बरोबर 5 सेमी. इथं काही आपल्याला माप दिलेली आहेत बाळांनो. AB बरोबर दिलेली आहे 5 सेमी. AC बरोबर दिलेली आहे 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी असं दिलेलं आहे. BC बरोबर 11 सेमी. तर XY काय माप काढायचे आहेत आपल्याला, तर XY, YZ व XZ ची लांबी काढा म्हणून सांगितलेलं आहे. इथं आकृती त्यांनी दिलेली आहे. आकृती आपल्याला काढून घ्यायची आहे. एक त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे, दुसरा त्रिकोण मध्यबिंदू याचा मध्यबिंदू घेऊन काय केलेला आहे, असा त्रिकोण तयार केलेला आहे त्यांनी. असा त्रिकोण, अशी आकृती त्यांनी दिलेली आहे. ABC मोठी आकृती आहे ABC आणि याचं नाव दिलेलं आहे X, Y आणि Z अशी नावं दिलेली आहेत. तर बघा AB पूर्ण ABचं माप 5 सेमी आहे. ACचं माप 9 सेमी आहे. BCचं माप 11 सेमी आहे. सुरुवातीला जसं सांगितल्याप्रमाणे काय, त्रिकोण ABCच्या अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. हे सांगणं फार गरजेचं आहे, कारण या मध्यबिंदूच्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला काय करायचं, हे गणित सोडवायचं आहे. मग जे दिलेलं आहे ते निम्म अर्ध अक्षरशः आपल्याला प्रश्नातच दिलेलं असतं. चला तर मग काय करायचं, उत्तर सोडवायला चालू करू. काय लिहायचं उत्तर, त्रिकोण ABCच्या किंवा बाजू AB, बाजू BC व बाजू AC असं म्हटलं तरी चालतंय, इथून लिहिलं तर चालतंय. बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, Y,
व झेड हे मध्यबिंदू आहेत. अतिशय गणित सोपं आहे बाळांनो. हे 2 मार्कासाठी या प्रकारचं गणित तुम्हाला पडू शकतं. चला मग, म्हणून मध्यबिंदूंच्या गुणधर्मानुसार म्हणायचं. म्हणून मध्यबिंदूंच्या, अरे बापरे, म्हणून म्हणजे चिन्ह मध्यबिंदूच्या, कारण मध्यबिंदूचा आपण प्रमेय शिकलो नाही अजून. मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार, वेळ थोडीशी कमी पडत आहे, आपण घ्यायचं आहे हे प्रमेय. बघा आता, एबीचा मध्यबिंदू काय आहे? एक्स. एसीचा मध्यबिंदू काय आहे? झेड. म्हणजे एक्स झेड समांतर काय आहे? बीसी. ही समांतर काढलेली आहे. हे असं असेल तर काय करावं लागणार आपल्याला? मध्यबिंदूचं प्रमेय वापरत असताना एक्स झेड बरोबर डायरेक्ट लिहायचं. एक्स झेड बरोबर 1/2, कारण वर लिहिलेलंच आहे मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार 1/2 बीसी. बीसीचं माप दिलेलं आहे का आपल्याला? बीसीचं माप किती दिलेलं आहे? 11. 11चे निम्म किती होईल? 11चे निम्म 10.5 म्हणजे किती? 5.5 सेमी. ही काय आली? एक्स झेड आली. चला मग पुढची बाजू काढू. पुढची कोणती काढू? एक्स झेड. काय लिहायचं? सॉरी, एक्स वाय. एक्स वाय बरोबर 1/2. ही एक्स वाय कुणाला समांतर आहे? एसी ला, म्हणून एसी घेऊ इथं. एसी म्हणून एक्स वाय बरोबर एसी. 1/2 गुणिले एसीचं माप इथं दिलेलं आहे 9. किती येणार? 4. 8चे निम्म 4. 4.5 माहितीये ना तुम्हाला? सेमी. काय आली ही? एक्स वाय. अगदी 2 मार्काचं गणित आहे. एक्स वाय काढली. आता काय काढायची? झेड वाय. झेड वाय बरोबर 1/2 गुणिले ही झेड वाय एबी. एबी. एबीचं माप किती आहे बाळांनो? दिलेला आहे ना इथं 5. 5 म्हणजे किती येणार आहे? 2.5. 2.5 सेमी. किती सोपं आहे ना? बघता बघता तुम्ही सगळ्याची माप काढली. पण कशाचा वापर केला आपण इथं? तर मध्यबिंदूचा. आता काय काय काढायला सांगितली होती? एक्स वाय. इथं एक्स वाय काढलेला आहे. त्यानंतर वाय झेड. इथं झेड वाय केलं, इथं वाय झेड करू फार तर. वाय झेड. वाय झेड. वाय झेडचं काढलं. एक्स झेड. एक्स झेडचं काढलं. आहे की नाही सोपं बाळांनो? वाय झेड आली 2.5. अतिशय सोपं आहे. याप्रमाणे दुसरं गणित काय दिलेलं आहे बघूया. चला, यातलं मध्यबिंदूचा गुणधर्म. आहे की नाही सोपं बाळांनो? मध्यबिंदूच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे पहिलं 2 मार्काचं गणित सोडवलेलं आहे. चला, दुसरा गणित, दुसरा आकडा. आणि यातलं वर्तुळ प्रकरण पण फार महत्वाचं आहे बरं का बाळांनो. दुसरा, आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस आणि काय दिलेलं आहे? चौकोन एम एन आर एल. एम एन आर एल हे आयत आहेत. हे आयत आहेत. बिंदू एम हा पी आर चा मध्यबिंदू आहे. बिंदू एम हा पी आर चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा. तर हे 3 मार्कासाठी विचारलं जाईल बाळांनो तुम्हाला. सिद्ध करा. काय? एक आकडा एस एल बरोबर एल आर आणि दुसरा आकडा दिलेला आहे एल एन बरोबर
ln बरोबर 1/2 SQ असा हा प्रश्न आहे. बघा याची आकृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आकृती काढून घेऊया. 2 आयत काढायचे आहेत. हा आयत आहे बघा. हा आयत काढला. आता त्याचे काय काढायचे आहेत आपल्याला? एक आयताचा कर्ण जोडून घेऊ आणि ह्या आयताच्या कर्णावर दुसरा आयत तयार करून घेऊ असा. इथं SPQR आणि दुसरा काय दिलाय? LM N आणि R. सिद्ध काय करायचे? SLचं जेवढं अंतर आहे तेवढंच कशाचं आहे? LR. म्हणजे ही L हे दुभागतं, SR या बाजूला दुभागतं. हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागणार आहे. अतिशय सोपं आहे. इथं सुद्धा आपण मध्यबिंदूचा गुणधर्मच वापरणार आहोत, कारण मध्यबिंदूच्या गुणधर्मावरच सरासंच 5.5 डिपेंड आहे, अवलंबून आहे. बघा आता त्यांनी आपल्याला इथं एक दिलेला आहे बिंदू M. हा काय सांगितलेला आहे? PR चा मध्यबिंदू आहे. याचाच उपयोग करून आपल्याला बऱ्यापैकी सिद्ध करता येईल. बघा मी अगदी एका मिनिटात सांगून टाकते तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि नंतर त्याची मांडणी करून देते. हे 2 आयत आहेत. कुठले? P, Q, R आणि S. म्हणजे हा 90 अंश असणार आहे, हा 90 अंश असणार आहे. बरोबर की नाही? कारण आयताचे कोण 90 डिग्रीचे असतात. त्यानंतर हा कोण 90 अंश असणार आहे, हा कोण 90 अंश असणार आहे. याचा उपयोग कसा करायचा ते बघा आपल्याला. LN आणि SQ काय केले पाहिजेत आपल्याला इथं? LN आणि SQ काय केले पाहिजेत? जोडले पाहिजेत. असे जोडून घेतले आपण LN आणि SQ. बघा लक्ष द्यायचं. सांगायचं PSR 90 अंश, MLR 90 अंश. कारण हे सुरुवातीलाच लिहायचे. हे 2 काय आहेत? आयत आहेत. बरोबर की नाही? आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. म्हणून हा आयताचे कोण आहेत? 90 अंशाचे झाले. 90 अंशाचे झाल्याशिवाय LM समांतर काय आहे? SP आहे. LM समांतर SP आहे. PR चा मध्यबिंदू त्यांनी सांगितलेलंच आहे. M हा PR चा मध्यबिंदू आहे. हे ह्याला समांतर आहे. हा PR चा मध्यबिंदू M आहे. म्हणून SR चा मध्यबिंदू कुठला येईल? L येईल. L जर मध्यबिंदू आला तर SL बरोबर LR येईल. ऐक नाही सोपं? आता दुसरं बघा. LN बरोबर 1/2 SQ कसा दाखवायचा? पहिल्यांदा या त्रिकोणाचा विचार RSP चा विचार केला, कारण M हा याचा मध्यबिंदू दाखवला म्हणून हा याचा मध्यबिंदू झाला. आता इकडं लक्ष द्या. तेच पुन्हा घ्यायचंय. त्रिकोण RQP किंवा PQR. PQR 90 अंश. तिथं पण हा 90 अंश येईल. MNR हा 90 अंश येईल, कारण आयताचे कोण आहेत. पुन्हा M हा PR चा मध्यबिंदू येईल. M हा PR चा मध्यबिंदू येईल, म्हणून QR चा मध्यबिंदू काय येईल? N. MN समांतर PQ आहे ऑलरेडी. SR चा मध्यबिंदू काय आहे? L आहे. सिद्ध केलेलं आहे. LN समांतर काय काढलेली आहे? SQ. म्हणून आपल्याला हा याचा मध्यबिंदू आहे, हा याचा मध्यबिंदू आहे. म्हणून LN बरोबर 1/2 काय? या त्रिकोणाचा विचार करायचा. कुठला? RSQ मध्ये, या त्रिकोणामध्ये LN समांतर SQ. म्हणून LN बरोबर 1/2 SQ. ऐक नाही सोपं? मग मध्यबिंदूचा गुणधर्माचाच वापर केला का नाही आपण? चला तर मग बघा सुरुवात करूया. काय लिहायचं उत्तर लिहिताना? चौकोन PQRS आणि
चौकोन MNRL हे काय आहेत? आयत. बरोबर की नाही बाळांनो? म्हणून कोण PSR बरोबर MLR बरोबर 90 अंश. कारण आयत आहेत म्हणून प्रत्येक कोण 90 अंशाचा येणार. लिहायचं M हा PR चा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा PR चा मध्यबिंदू आहे. आपल्याला आपलं डोकं काही जास्त चालवावंच लागलं नाही, त्यांनी दिलेलं आहे गणित कसं सोडवायचं ते अर्थात. बघा आता M हा PR चा मध्यबिंदू आहे, म्हणून LN समांतर काय असणार आहे? SQ. लिहायचं LN समांतर काय आहे म्हणायचं? SQ. LM समांतर SP ही LM समांतर SP आहे. म्हणून बिंदू L हा SR चा मध्यबिंदू. SR चा काय होईल? मध्यबिंदू. इथं दिले आहे. बरोबर का? हे पण पक्ष म्हणा फार तर, किंवा दिले आहे पक्ष चालते. म्हणून काय येणार आहे? SL बरोबर LR. झालं की नाही हे सिद्ध? SL बरोबर LR. चला तर मग इकडे वळूया. तेच आहे, काय करायचं तर त्रिकोण इथं काय केला आपण? त्रिकोण इथं घेतला, त्रिकोण RSP. इथं लिहूया त्रिकोण RSP मध्ये असं करूया फार तर. आता इथं त्रिकोण म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी हा त्रिकोण PRQ मध्ये असं करूया आपण, म्हणजे लक्षात येईल. त्रिकोण PRQ मध्ये या त्रिकोणाचा विचार केला. या त्रिकोणात नाही लिहिलं तर चालेल बरं का. M हा PR चा मध्यबिंदू आहे. बरोबर का? M हा PR चा मध्यबिंदू आहे. M हा PR चा, किंवा इथं एक वरून लिहूया फार तर. इथं याला एकाकडा टाकूया, 1 वरून लिहिलं तरी चालेल. लिहायचं L हा SR चा मध्यबिंदू आहे. हे 2 आकडा. म्हणून N हा कशाचा येणार? RQ चा मध्यबिंदू येणार. लिहायचं MN समांतर PQ. बरोबर का? MN समांतर काय आहे? PQ आहे. म्हणून काय म्हणायचं? N हा बिंदू कुणाचा? RQ चा किंवा QR चा मध्यबिंदू. कशावरून लिहिलं आपण? 1, 2 वरून. 1, 2 आणि इथं 3. हे तिन्हीचा उपयोग केलाय. 1, 2 व 3 वरून, याच्यावरून हे आपण लिहिलेलं आहे. मग बघा आता रेख LN व SQ जोडली. रेख LN व रेख SQ काय केलेली आहे? जोडली. दिलेली नाही त्यांनी, इथं दिलेली नाही प्रश्नामध्ये, त्यामुळे आकृती तुम्हाला डबल काढून घ्यावी लागणार आहे इथं. म्हणून काय होणार आहे? LN समांतर SQ. LN समांतर SQ. म्हणून LN बरोबर 1/2 SQ. झालं का नाही सिद्ध? कारण का इथं कशाचा आधार देता येईल? 2. आणि याला आकडा काय दिव्या? याला काय आकडा दिव्या? 3. 2 व इथं दिव्या 4. 2 व 4 वरून. 2 व 4 वरून. आहे की नाही सोपं बाळांनो? का अवघड आहे?
आहे ना, एकदा कळालं की आपल्याला लिहायला बरं पडतं. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 काय आहे पाहूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे बघा. तिसरा क्वेश्चन आहे आकृतीमध्ये त्रिकोण ABC या समभुज त्रिकोणात. तिसरा आकडा आकृतीमध्ये त्रिकोण ABC या समभुज त्रिकोणात. हा कसला त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणात बिंदू FDE. बिंदू कुठले दिलेले आहेत? F, D आणि E. हे काय आहेत? अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू आहेत. तर काय सांगितलेलं आहे आपल्याला? त्रिकोण FED हा काय सांगितलेलं आहे? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे हे दाखवा. समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे त्यांनी. इथं पण मध्यबिंदूचा गुणधर्मच वापरायचा आहे. याच्यामध्ये पण काही वेगळं वापरायची गरज पडणार नाही. बघा आकृती काय दिलेली आहे इथं. याच्या पूर्वी एक आकृती दिलेली होती, सेम टू सेम अशी आकृती दिलेली आहे. हा समभुज त्रिकोण आहे. याचे मध्यबिंदू जोडलेले आहेत आणि याच्यापासून काय तयार केलेलं आहे? एक त्रिकोण तयार केलेला आहे. ABC इथं DE आणि इथं EF अशी नावं दिलेली आहेत. पहिल्यांदा सांगितलंय त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. सुरुवात इथूनच बघा, पटपट अगदी 2 मार्कासाठी गणित आहे. समभुज त्रिकोण आहे म्हणजे AB बरोबर BC बरोबर AC असणार, बरोबर का? मग FE समांतर BC आहे म्हणून FE बरोबर 1/2 BC येणार. मध्यबिंदूचा गुणधर्म वापरला तर बघा त्रिकोण काय लिहायचं? त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हटल्यानंतर त्याच्या बाजू सगळ्या AB बरोबर BC बरोबर AC असणार, बरोबर का? याला आकडा, याचा उपयोग करता येईल आपल्याला. एक आकडा दिला. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? बिंदू FDE हे लिहावं लागणार आहे आपल्याला. बिंदू FDE हे अनुक्रमे, हेच महत्वाचं आहे. याचाच वापर करणार आहोत आपण. बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे काय आहेत? मध्यबिंदू आहेत. म्हणून आपल्याला मध्यबिंदूच्या गुणधर्माचाच इथं काय करावं लागणार आहे? वापर करावा लागणार आहे. म्हणून मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार लिहिता येईल. हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत का? मध्यबिंदू, हे मध्यबिंदू आहेत. म्हणून काय येणार? FE समांतर BC. FE समांतर काय येणार आहे? BC. त्यानंतर FD
समांतर एसी, एफ डी समांतर एसी येणार आहे. त्यानंतर ईडी समांतर एबी येणार आहे. ईडी समांतर काय येणार आहे? एबी. म्हणून मध्यबिंदूच्या गुणधर्मानुसार मध्यबिंदूंच्या गुणधर्मानुसार काय येणार आहे? जर समजा एफ ही घेतली, एफ ही बरोबर 1/2 काय येणार आहे? कुणाला समांतर आहे? बीसी. त्यानंतर ईडी, ईडी बरोबर 1/2 एबी. त्यानंतर एफ डी बरोबर 1/2 एसी. ह्या सगळ्या बाजू काय आहेत बघा, ह्या सगळ्या बाजू काय आहेत? समान आहेत. म्हणून काय लिहिता येईल इथं? एफ ई बरोबर ईडी बरोबर एफ डी. कशावरून? 1 वरून लिहिलं ना. इकडच्या बाजू समान आहेत म्हणून इकडच्या बाजू पण समान. म्हणून म्हणायचं त्रिकोण एफ ई डी हा, म्हणून त्रिकोण एफ ई डी हा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आहे की नाही सोपं बाळांनो? कळलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.